राजस्थानमधल्या उदयपूर जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगरामध्ये एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये ही भयंकर घटना घडली होती. त्या दिवशी उदयपूर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. फोन तेथील पोलिसांनी उचलला. समोरील व्यक्ती घाबरलेल्या स्वरात म्हणाला, साहेब, उदयपूरच्या जंगलामध्ये एक मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह दिसले आहे. तुम्ही लवकर या. जंगलामध्ये मुलामुलींचे मृतदेह म्हटल्यावर पोलिसांनी अर्जंट तातडीने गाडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलीस जंगलात पोहोचले आणि त्यांनी ते ठिकाण शोधलं. त्या ठिकाणी त्यांना 2 मृतदेह दिसले, एक मुलीचा आणि एक मुलाचा. या मृतदेहाची अवस्था फारच विचित्र होती, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही एकमेकांना चिटकवलेल्या अवस्थेत मृत पावले होते. यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती आणि ते दृश्य इतकं भयानक होतं की ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलिसांना सगळ्यात आधी प्रश्न पडला की हे मृतदेह इतके चिकटलेले कस काय आहे. ते इतके भयानक चिकटले होते की 2 माणसे त्यांना ओढत होते, पण त्यांचा मृतदेह निघत नव्हता. पहिला प्रश्न पडला की हे कशाने चिकटले आहे. यांनी स्वतःला चिकटवून घेतलं की दुसऱ्याने कुणी त्यांना चिकटवलं होतं. सगळा तपास सुरू असताना पोलिसांना शेजारी त्यांचा मोबाईल आणि कपडे दिसले. त्या कपड्यामध्ये मोबाईल देखील सापडला. या मोबाईलमधून एक असं मोठं गुपित उलगडलं की ज्यामध्ये अंधश्रद्धा आणि काळ्या जादूचा प्रकार समोर आला होता. काळी जादू कशा पद्धतीने झाली, कशा पद्धतीने काळ्या जादूचा वापर करून हा प्रकार घडला होता, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट याच्यातून बाहेर आली. पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं. उदयपूरचे तत्कालीन SP संजय शर्मा हे घटनास्थळी आले. त्यानंतर फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली. तपासात एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला. त्यामध्ये असं पाहण्यात आलं की हे नेमकं कशाने चिकटवले आहे, तर केमिकल रिॲक्शनमधून समजलं की फेविक्विक नावाच्या एका कंपनीच्या ग्लूने त्या दोघांना चिकटवलं गेलं होतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात फेविक्विक आणलं कुठून आणि त्या दोघांना एकमेकांना चिटकवलं कुणी, याविषयीचा तपास आता सुरू झाला होता. ही घटना घडली तेव्हा ते दोघेही शरीर संबंध बनवत होते असे प्राथमिक स्थळी लक्षात आलं. फेविक्विक ही अशी गोष्ट आहे ती जर एकदा चिकटली तर काही केलं ती निघत नाही. पण असं का घडलं, कुणी केलं? पोलिसांनी कपड्याची तपासणी केली, त्यामध्ये मोबाईल सापडला. आता मोबाईल तपासल्यावर काही गोष्टी उघडणार होत्या आणि ज्यामध्ये प्रचंड अंधश्रद्धा असणारा एक प्रकार उघडकीस येणार होता. मोबाईल चाळायला सुरुवात झाली. मोबाईलमधला प्रत्येक नंबर चेक केला गेला, फोटो चेक केले गेले, सगळ्या गोष्टी चेक केल्या. तेव्हा त्यामध्ये आधी पोलिसांना समजलं की मृत मुलाचं नाव काय आहे. मृत मुलाचं नाव होतं अमित. तो उदयपूरच्या एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होता आणि त्याचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. त्यानंतर मृत मुलीचं नावही सापडलं. तिचं नाव होतं प्रिया. तिचं पण लग्न झालं होतं, पण ती सध्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती आणि शिवणकाम करत होती. म्हणजे त्या दोघांचंही लग्न झालं होतं आणि दोघांच्या कुटुंबियांना तातडीने ही बातमी कळवण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की अमित आणि प्रियाचं गेल्या 1 वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. अमितच्या बायकोला देखील याची माहिती होती आणि यावरून त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचा, अशी अमितची बायको पोलिसांना म्हणाली. प्रिया आणि अमित एकत्र राहू इच्छित होते, पण त्यांच्या कुटुंबियांना हे संबंध मान्य नव्हते. मग प्रश्न असा आहे की हा भयंकर अंत कसा झाला, याच्या मागे नेमका कोणाचा हात होता? याच्या मागे हात होता एका तांत्रिकाचा. पहा पुढे जाऊन काय घडलं. पोलिसांनी CCTV फुटेज तपासले की जंगलामध्ये नेमकं काय झालं आणि हे कुठून आले, कशा पद्धतीने आले, यासाठी आसपासच्या एरियातले सगळे CCTV फुटेज तपासले. ते कशाने आले? कारण की जंगलामध्ये कुठलंही वाहन नव्हतं आणि इतक्या जंगलामध्ये त्या ठिकाणी कुठली गाडी येणार नव्हती.
मग ते दोघे जण आले कसे? तर मग एका CCTV फुटेजमध्ये अमित आणि प्रिया एका तिसऱ्याच व्यक्तीबरोबर बाईकवर दिसले. म्हणजे त्यांना अशा पद्धतीने पाहिलं की एक व्यक्ती त्यांना गाडीवर इथपर्यंत आणत होता असं CCTV मध्ये दिसलं होतं. विशेष म्हणजे ती जी बाईक होती तर त्या बाईकवर एक सापाचा लोगो होता. एक सापाचं चित्र त्या बाईकवर छापलेलं होतं. पोलिसांनी गाडीचा नंबरवरून त्या बाईकचा मालक शोधला आणि तो होता भालचंद्र. भालचंद्र एक तांत्रिक होता. पहा या तांत्रिकाने नेमकं काय केलं होतं. हा तांत्रिक भालचंद्र अमित आणि प्रियासोबत काय करत होता, पोलिसांनी या तांत्रिकाला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. तो म्हणाला, मी फक्त त्यांना सोडवायला गेलो होतो, माझी त्यांची काय ओळख नाही. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवतात आणि चौकशी करतात तोही तुटला. त्याने जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलिसांच्या अंगावर काटा आला. तुम्हाला वाटलं असेल की फेविक्विक त्यांनी स्वतः चिकटून घेतलंय, पण नाही, एका काळ्या जादूच्या प्रयोगाचा शिकार ती दोघे झाली होती. पहा काय झालं, ही पुढची कहाणी तुम्हाला आता धक्का देणार आहे. भालचंद्र जो तांत्रिक होता त्याने सांगितलं की तो एक आश्रम चालवतो जिथे लोक तंत्रमंत्र आणि काळ्या जादूसाठी येतात. कोणाला मूलबाळ होत नाही, कोणाचा विवाह होत नाही, कोणाला काही दुखणं आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी त्याच्याकडे अनेक लोक येत असतात. अमित आणि प्रिया हे दोघेही तिथे येत होते. वेगवेगळ्या कारणासाठी ते दोघे येत होते. आश्रमात आल्यानंतर प्रियाला आता तांत्रिक भालचंद्र आवडायला लागला होता, म्हणून तिने त्याच्याशी जवळीक वाढवली. पण जेव्हा अमित आश्रमात यायला लागला तेव्हा प्रियाचं लक्ष त्याच्याकडे वळलं. दोघंही तिथे तासनतास बोलायचे. हे सगळं तांत्रिक भालचंद्रच्या डोळ्यासमोरच घडत होतं. त्याला ते सहन होत नव्हतं. शिवाय अमितच्या बायकोनेही भालचंद्रकडे पूजा केली. एकदा तिने भालचंद्रला अमित आणि प्रियाच्या संबंधाबद्दल सांगितलं. आता अमितची बायको ही भालचंद्रकडे जाऊन त्याच्याविषयी तक्रार करू लागली आणि त्यावर उपाय सांगा असं तांत्रिक भालचंद्रला म्हणायला लागली. पण तिला माहीत नव्हतं की भालचंद्रलाच प्रिया आवडत होती आणि त्याचे पूर्वीचे तिच्यासोबत संबंध होते. आणि आता यातूनच भालचंद्रने एक विशेष प्लॅन सुरू केला. अमितच्या घरी पहिल्यांदा वाद झाले. प्रियाने भालचंद्रला धमकी दिली की जर त्याने तिच्याबद्दल काही सांगितलं तर ती त्याचं नाव खराब करेल. आता भालचंद्रच्या मनात सुडाची आग धगधगत होती. प्रियाने त्याला डायरेक्टच दम दिला, माझं जर तू काही काढलं तर मीही बाहेर सांगेन की हा भोंदूबाबा आहे किंवा हा तांत्रिक नाही. मग भालचंद्रने काय केलं एकदा पाच. काही दिवस उलटून गेले. प्रियाचा राग आता शांत झाला होता. भालचंद्रही शांत झाला. काही दिवसाने प्रिया भालचंद्रला जाऊन म्हणाली की तिला आणि अमितला कायमचं एकत्र करा. आम्हाला लग्न करायचंय. आम्हाला असं लपून छपून आता अजिबात काही करायचं नाही. आम्हाला लग्न करायचंय, सुखाने संसार करायचाय असं ती तांत्रिक भालचंद्रला म्हणाली. भालचंद्रला ही संधी दिसली. त्याने 3 महिन्यात वेगवेगळ्या दुकानामधून फेविक्विक गोळा केलं. म्हणजे एक 5 रुपयाचा जो फेविक्विक असतो, जर आपण तो बघितला तर त्याच्यामध्ये फार तर फार 1 ते 2 ml इतकं फेविक्विक असतं. भालचंद्रने वेगवेगळ्या दुकानातून फेविक्विक गोळा केलं आणि 150 ml ची एक बाटली तयार केली. लक्षपूर्वक पहा त्याने कसा प्लॅन आखला. त्या प्लॅनमध्ये त्या दोघांना कसं त्यांनी बळी पाडलं. 15 नोव्हेंबरला त्याने अमित आणि प्रियाला सुकाडी या सर्कलवर बोलावलं. तिथून ते तिघेही तांत्रिक भालचंद्रच्या बाईकवरून जंगलामध्ये गेले. तिथे त्याने सांगितलं की तो खास पूजा करणार आहे, त्यामुळे ते दोघे कायमचे एकत्र राहतील. त्याने दोघांना एकाच जागी बसवलं आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्या दोघांना संबंध करायला सांगितले. त्याने सांगितलं की आता तुम्ही माझ्यासमोर शरीर संबंध प्रस्थापित करा. ही संधी पाहून त्याने फेविक्विकची बाटली त्यांच्यावर ओतली आणि काही क्षणात ते दोघे एकमेकांना चिटकले आणि भालचंद्रने त्या दोघांवर हल्ला केला. थोड्याच वेळात दोघांचा मृत्यू झाला. पण हे सगळं संपलं का? पुढं काय झालं? या भयंकर कृत्यानंतर भालचंद्र पळून गेला. त्याला वाटलं की पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासामुळे पोलिसांनी त्याला पकडलं.
त्यांनी सगळी कबुली दिली आणि त्याला संबंधित कलमाखाली तुरुंगामध्ये अटक केलं। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।